पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी आता अपडेट आले आहे। 4ही चौकशी अहवाल हे सरकारकडे सादर करण्यात आले। भाजप आमदार अमित गोरखे यांनी या संदर्भातली माहिती दिली। काल रात्री ससूनच्या चौकशी समितीचा अहवाल सुद्धा सादर करण्यात आला असं सुद्धा गोरखेंनी म्हटलंय। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांची टीम आता दोषी आढळलेली आहे। ससूनच्या चौकशी समितीच्या अहवालात डॉक्टर घैसास यांची टीम दोषी असल्याचा निष्कर्ष आता समोर काढला। एकंदरीत जर आपण पाहिलं तर 3 अहवाल खरं तर दाखल झालेत, 4थाही अहवाल येण्याची शक्यता आहे। काय एकंदरीत वाटतंय, कशा पद्धतीने खरं तर कारवाई? नाही, आता 4था अहवाल काल रात्री सबमिट झाला अशी माझ्याकडे माहिती आहे आणि आम्हाला अपेक्षित असलेला निर्णय या सगळ्या अहवालातनं येईल। कारण त्या मृत मातेवर जो अन्याय झाला आहे, BC कुटुंबावर जो अन्याय झाला आहे त्यातनं पारदर्शकतेपणे बाहेर येईल। माननीय मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्याच पावलांमुळं आज एवढ्या सगळ्या गोष्टी प्रोसेसमध्ये येत आहेत। 4 समित्या त्याच्यावर काम करत आहेत। परंतु एकंदरीत यामध्ये सगळीकडे जर आपण पाहिलं तर अहवाल येतात ते मात्र कारवाई होताना दिसत नाही। कुठलीही गोष्ट ज्यावेळेस परिपूर्ण होते, अहवालातल्या परिपूर्णता होईल, त्यानंतर या सगळ्या कारवाया होतील। आम्हाला अपेक्षित असलेली कारवाई या ठिकाणी नक्की होईल। डॉक्टर घैसास यांची पाठराखण खरं तर इंडियन असोसिएशन करताना, मेडिकल असोसिएशन करताना पाहायला मिळतंय। डॉक्टर कदम हे त्यांची पाठराखण करताना दिसून येत आहे। खरं तर कदमांचं मी स्टेटमेंट पाहिलं, त्यांनी सांगितलं की डिपॉझिट नाही तर इस्टिमेट मागितलं। पण कदम साहेब, आपण डॉक्टर आहात, इंडियन असोसिएशनचे आपण अध्यक्ष आहात, आपण या सगळ्या गोष्टी बारकाईने तपासल्या पाहिजे होत्या। इस्टिमेट आणि डिपॉझिट यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो। घैसास साहेबांनी त्या ठिकाणी डिपॉझिट भरा असं लेखी दिलेलं आहे आणि आपणच म्हणताय की यात घैसास दोषी नाही, तर ते जे हॉस्पिटल त्याचं प्रशासन दोषी आहे। तर खरं तर मी सगळ्या डॉक्टर्सचा रिस्पेक्ट करतो, पण एखादा डॉक्टर जर चूक करत असेल तर त्याचे बदनामीचं कारण सगळे डॉक्टर होऊ नये याची काळजी कदम साहेबांनी घेतली पाहिजे। आपली असोसिएशन डॉक्टरांना प्रोटेक्ट करते आणि प्रोटेक्ट केलंही पाहिजे, परंतु जर चूक घडली असेल तर अशा प्रकारचे स्टेटमेंट आपण दिले नाही पाहिजे। आणि 7 महिन्यानंतर ज्यावेळेस कळलं घैसासांना की इंदिरा IVFला ट्रीटमेंट झाली, त्यानंतर हा सगळ्या गोष्टी बाहेर उघड आलेल्या आहेत। त्यामुळे पूर्वग्रहदूषित या ठिकाणी घैसास वागलेत असं आमचं म्हणणं आहे। प्रत्येकाला स्वतःचं प्रोटेक्शन करण्याची एक अधिकार असतो, ते प्रत्येकजण करत आहेत। टोलवा टोलवीपेक्षा वेळ मारून घेण्याचं काम सध्या हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि इतर लोक करत असतील। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।